ज्या नाईटमेअरची आम्हाला भीती होती तो फायनली झालेला आहे आमच्यासोबत. द लास्ट ॲडव्हेंचर ऑफ दिस ट्रिप. देवाला वाटलेलं की हा आल्यात तर ह्यांची ट्रिप कम्प्लिटली सक्सेसफुल कशी करायची. म्हणून मला सकाळी 8ला मेसेज आला इंडिगोचा, युअर फ्लाईट हॅज बीन कॅन्सल्ड. आणि दोन्ही आमच्या फ्लाईट इंडिगोच्याच होत्या. काय आमची हालत झाली असेल. आणि इमॅजिन जर मी 8ला उठलीच नसते तर मला कधी कळालंच नसतं. मी आरामात सगळं तयार बियार होऊन जर फोन बघितला असता तर. मग झाली. मग फ्लाईटचं स्टेटस आम्ही बघितलं. मग जानूला मी उठवलं पॅनिकमध्ये. मग घरातल्यांना सगळ्यांना कॉल केला पॅनिकमध्ये. घरातले सगळे पण पॅनिकमध्ये. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळे ऑप्शन बघा वगैरे, काही असेल ते नसेल ते. आणि आम्ही इथे आता श्रुती काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आता? काहीच नाही. तरी काय काय ऑप्शन्स आपण बघितलेत? सगळं बघितलं. ट्रॅव्हल बघितली, ट्रेन बघितली, पण काही कार, आता प्रायव्हेट कारवरती पोहोचलोय आता आम्ही. आमच्या नातेवाईकांना पण कळालंय की आमच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. आणि आम्हाला कंटिन्युअसली असे फोन येतात की हे ट्राय करा ते ट्राय करा. पण मला नाही वाटत ते कुठलेही ऑप्शन ह्या टाईमला सफल होतील. पण आमचं लक तुम्ही बघू शकता की किती एवढी ट्रिप झाली. आमची फर्स्ट ट्रिप होती आमची अशी बहिणींची. त्यातच असं व्हायचं होतं. जानू काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आता? आता आपल्याकडे बसचा एक ऑप्शन आहे, ट्रेनचा एक ऑप्शन आहे आणि कॅब. फ्लाईट तर आम्ही चुकून पण अगं पण जरा डिटेलमध्ये एक्सप्लेन कर. एक मिनिट. बघा आम्हाला फोन येतच जातात. कंटिन्यू सुरू आहे सकाळपासून सगळ्यांचे फोन. आणि असं पण नाही की आम्ही कुठल्या तरी शहरात भागेत, आम्ही लिटरली गाव भागेत आहे. जैसलमेर एक गाव आहे, गाव. आता गावात आहे आम्ही. आणि ह्या गावातून तर ऑप्शन भेटणं इज लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तर बघतोय आम्ही आत्ता. माझा नवरा पण बघत आहे सगळे पॉसिबल ऑप्शन्स. आम्ही जरा बघू आणि मग तुम्हाला सांगू पुढचे अपडेट्स. तोपर्यंत खातो. तोपर्यंत आम्ही हा बघा हे पाडलेलं आहे. खाण्याचं पण बॅडलं की काय काय नाही. आमचा नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता. केळ, नको ब्रेड बटर आता. आणि थोडंसं आहे गोष्टी. तर आम्ही पुढचे अपडेट्स देत राहू ॲक्टिव्हली तुम्हाला. बाय. सो तुम्हाला समजलंच असेल आमच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. आणि आमचं काहीच ठरत नाही आहे की आता कसं जायचं, कुठून जायचं. खूप सारे ऑप्शन चेक केले पण काहीच ऑप्शन असा आम्हाला कम्फर्टेबल ऑप्शन काहीच भेटत नाही आहे. सो आत्ता आम्ही इथंच जैसलमेरमध्ये जो गडीसर लेक आहे तिथे जाणार आहे. तिथून खूप साऱ्या ट्रॅव्हल्स असतात असं आम्ही ऐकले. मग तिथून पुढे आम्ही काय करतोय ते अजून काहीच डिसाइडेड नाही आहे. फक्त निघतोय आत्ता तरी फक्त निघतोय. आत्ता तरी इथून आम्ही फक्त निघतोय कारण की इथे थांबून काहीच आम्हाला म्हणजे ऑप्शन्स म्हणजे काही सोल्युशनच नाही सापडते. कारण की ट्रॅव्हल्सवाल्यांना फोन केला तरी ते काहीच नीट सांगत नाही आहेत. बसचं सगळ्या अनअवेलेबल दाखवत आहेत, काहीच ऑप्शन नाही. सो आम्ही आत्ता हे डिसाईड केले की ॲटलिस्ट इथून तरी निघू. एकदा जाऊन चेक करू तिथे कारण की तिथे खूप सारे ट्रॅव्हल्स आहेत. एकदा जाऊन चेक करू की कोणती एखादी जर लवकरची अवेलेबल झाली आम्हाला आणि सीट भेटली तर आम्ही त्या ह्याच्यामध्ये निघू लगेच. तर हे बघा बॅग्स तुम्ही बघू शकता. आम्ही पटपट आवरले आता. आज सगळ्यांनी फॅशन सेन्स बाजूला ठेवून लवकर पटापट रेडी झाले आहेत. आउटफिट वगैरे काही नाही आहे आणि थकलेलो पण आहे. ॲक्च्युली आम्हाला घरचीच खूप आठवण येत होती. आणि नेमकं हे आम्ही ह्याने चालू होतो की ठीक आहे फ्लाईटने ॲटलिस्ट 2-2 तासांनी तर पोहोचू आम्ही लगेच. पण आता हे खूप जास्त हॉरिबल आहे. जानू म्हणत आहे वुमन्स पॉवर इज द नाही म्हणजे पण हे इंडिगोचा प्रॉब्लेम इंडिया वाईड आहे, वर्ल्ड वाईड आहे ऍक्च्युली. कारण सगळीकडे फ्लाईट जातात. आपण इंडियामध्ये असल्यामुळे आपल्याला लगेच काहीतरी ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे आणि आपण लगेच पोहोचू शकतो. असं काय आपण खूप असं लॉंग नाही आहे की आपल्याला पॉसिबलच नाही आहे. बसेस वगैरे सगळं आहेत पण आपल्याला असं वाटते की खूप हे ट्रॅव्हल आहे ना की 12 तास 24 तास हे आपल्याला नको आहे. म्हणून आपण अजून अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधते. नाहीतर ना आत्ता 11:30ची लगेच बस होती पण आम्ही ती नाही केली कारण की खूप 30 तास वगैरे इट्स टू मच. त्याच्यामुळे आम्ही हे करतोय, थांबलोय ते चांगला जरा बेटर ऑप्शन भेटण्यासाठी. तुझं काय म्हणणं आहे सांग आता. काय नाही होणार आहे सगळं नीट. ट्रिप चालली तर लास्टच्या दिवशी असं घोडा. तरी पप्पांचा काल फोन आलेला. त्यांनी ह्या तिघींना फोनवर पाठवलेलं आहे, यूट्यूबचा व्हिडिओ पाठवलेला आहे की इंडिगोच्या फ्लाईट्स ते. तर बापू म्हणजे हिचे पप्पा ज्यांनी आम्हाला काल आधीच वॉर्न केलं होतं
की असं असं होत आहे, फ्लाईट्स कॅन्सल होत आहे, तुमचं काय चालू आहे नक्की सांगा. आणि यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे आम्हाला पाठवले होते व्हॉट्सअपला, पण आम्ही फुल ऑन इग्नोर केलं त्या मेसेजेसला. वी आर नॉट इग्नोरिंग दॅट, पण विषय असं झाला की ठीक आहे त्यांनी जरी सांगितलं, कारण की आम्हाला कालपर्यंत आमचा चेक इनचा मेसेज आला होता आणि सकाळी आम्हाला 8:30 वाजता की फ्लाईट कॅन्सलचा मेसेज आला. स्टील आम्हाला चेक इनचे मेसेज येत आहेत, पण आम्ही त्याच्यावर भरोसा नाही ठेवू शकत, कारण की आम्ही 2-3 ठिकाणी कॉन्टॅक्ट केला एअरपोर्टवर, तर ते बोलतात की चेक इनच्या भरोशावर राहू नका, तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधा. सो जरी आम्हाला काल किंवा परवा जरी कळालं असतं आमची फ्लाईट कॅन्सल किंवा हे प्रॉब्लेम्स होत आहेत, तरी काहीच आम्ही करू शकत नव्हतो, इवन काल पण आणि इवन आज पण. सो तो आम्हाला टाईम घेणं गरजेचंच होतं, कारण की लगेच इन्स्टंट डिसिजन कालही आम्ही घेऊ शकत नव्हतो या गोष्टीवर. सो आणि आमच्या घरचे आम्हाला या बाबतीत खूप सपोर्ट करतात, त्याच्याबद्दल थँक्स. कारण आम्हाला वाटत होतं आता आमच्यावर चांगला जाळ निघणार आहे, पण तसं काहीच झालं नाही आहे. घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत, हे आम्हाला आज समजलंय. आत्ता आम्ही इथे गडीसर लेकच्या इथे आलेलो आहे. बस स्टेशन आहे जे ट्रॅव्हल्सचे, तिथे सगळ्या एजन्सीज वगैरे आहेत. इथे आता बघतोय आम्ही कोणती जर भेटते का आम्हाला बस वगैरे काही, कारण की बस भेटणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. एकदा आम्हाला जोधपूरला जावं लागेल, नाही तर इथून डायरेक्ट उद्या पुण्याची बस बघावी लागेल, आजची किंवा उद्याची. खूप अवघड झालं आहे. घरातल्यांच्या फोनवर फोन येत आहेत की झालं का बुकिंग, काय करताय. लेट्स सी काय होतं, इथे तरी भेटतंय का आम्हाला. आत्ता एक लास्ट बस होती आमची, ती पण निघून गेलेली आहे. लास्ट सीट भेटली होती, पण बुकिंग आमचं घरातल्यांकडून कन्फर्म करेपर्यंत, सगळं होईपर्यंत अरेंजमेंट, ती पण निघून गेलेली आहे लास्ट मोमेंटला, आणि ती पण आता भेटली नाही. आता इथे तो जो बसचा ओनर आहे तो आम्हाला सांगते की दुसरी अवेलेबल होती आहे का नाही, नाहीतर आम्हाला लास्ट ऑप्शन आहे की कॅब थ्रू जोधपूरला जायचं आणि जोधपूरवरून दुसरी बघायची आहे ट्रॅव्हल्स किंवा ट्रेन वगैरे, नाहीतर जोधपूरवरून अहमदाबादवरून ट्रेननी रिटर्न घरी जायचं. द कन्क्ल्युजन इज आम्ही आत्ता जैसलमेर बस स्टेशनवरून पण आम्ही निघालो आहे, आणि आता डिसिजन हा झालेला आहे की आम्ही निघालो आहे जोधपूरला, कारण आम्हाला वाटतं तिथून पॉसिबल खूप ऑप्शन भेटतील, कारण ही सिटी खूप छोटी आहे. इथून ऑप्शन भेटणं म्हणजे महामुश्किल आहे, आणि ते लोक पण बावळट वाटतात, त्यामुळे मला वाटतं तिकडूनच ऑप्शन भेटेल. कोणी काही नीट सांगत नाहीये, बसेसची हालत इतकी खराब, कारण ऍक्च्युली तो माणूस, ह्यांना पण बेसिकली माहिती आहे की इथे काय हालत, म्हणजे सगळ्या फ्लाईट्स वगैरे कॅन्सल झाल्यात, ह्यांना पण माहिती आहे, म्हणून ह्यांची पण एकदम म्हणजे असे स्क्रोल करता करता बुकिंग्स येतात, स्क्रोल करता करता असे बुक्स होतात. आणि प्राइजेस पण ह्यांनी आहे ना काही पण लावल्यात आता, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की, आणि जैसलमेर कसं की टूरचं लास्ट डेस्टिनेशन आहे, सो काही जे मागेल ते प्राइजेस लोक द्यायला तयार आहेत आता घरी जाण्यासाठी. आम्ही पण द्यायला तयार आहे, पण आम्हाला सीट्सच अवेलेबल होत नाहीत, कारण की आम्ही 4 जणी, एक तर 2 तरी भेटत आहेत, 3 तरी भेटत आहेत, असं होत आहे. मग आता आम्ही असं डिसाईड केलं फायनली, आमचा ड्रायव्हर घेऊन आम्ही जोधपूरला जाणार आहे. जोधपूरवरून खूप सारे ऑप्शन्स आहेत. फोन केलेला असता केलेला, एवढं लवकर काय भरची काय गरज होती. हा ना, आमचा ड्रायव्हर तर आमची साथच देत नाहीये, आम्हाला धोका लागले वाले. नाही, त्यातल्या त्यात एवढा पण धोका नाही दिलेला आहे, ठीक आहे, पण असं आम्ही त्या पॉईंटला एकदम असं हे होतं, पॅनिक होतं आहे. नाही एवढं पण नाही पॅनिक होतं, त्यात पण आम्ही जरा पण ब्लॉक करतोय, लोकांना विश्वास बसेल का आम्ही पॅनिक होतोय. एवढी कठीण परिस्थिती, काय माहिती कठीण परिस्थिती पण आमच्या चालूच आहे. ठीक आहे, पॅनिक व्हायचं नाही असं सिच्युएशनमध्ये, एकदम कामली डिसिजन्स घ्यायचे. आणि आम्ही आता जोधपूरला निघालो आहे. तर आम्ही लास्ट अपडेटप्रमाणे जानूने तुम्हाला सांगितलंच असेल किंवा श्रुतीने तुम्हाला सांगितलंच असेल की आम्ही जैसलमेरवरून जोधपूरमध्ये निघालेलो, आणि ऑन द वे आता 1 तासावर आहे जोधपूर. ऑन द वे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. आम्ही राईसचा काहीतरी आयटम खावा, कारण आम्हाला फुल जर्नी आहे बसची, राईट. जरा जवळ घ्या. तर जस्ट आत्ता आम्ही कारमधून उतरलेलो आहे, कारण आमची बस आम्हाला कळले की आमच्या मागे आहे. कधीपासून मागे येते हा ना, मग आम्ही आता डायरेक्ट स्टॉपवर न जाता डायरेक्ट बसमध्येच बसणार आहे, आणि थांबलोय बसची वाट बघत एका हायवेवरती, जिथे हा टोल आहे.
दीदी परत म्हणायचं ना मला कट करीत इथे पण करू का ट्रान्झिशन. बाय द वे आमचं एक डेझर्टचं ट्रान्झिशन होतं त्याचा बिफोर व्हिडिओ श्रुतीला एअरपोर्टला करायचा होता पण हे ड्रीमच राहिलं. आणि आमचा डेझर्टचा आउटफिट चेक पण राहिला. तर फायनली आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे. फायनली आम्हाला घरी जाण्यासाठी एखादी बस भेटलेली आहे आणि आय थिंक ही बस साताऱ्याला पण जाणार आहे. सो आम्ही याच बसने साताऱ्याला पण जाऊ. आता डायरेक्ट घरी भेटू. नाही मधले देऊ ना शॉर्ट काय अजून ऍडव्हेंचर काय घडलं तर. हो खरंच. आणि आम्हाला आत्ता असं वाटत होतं आत्तापर्यंत की आमच्या घरचे किती सपोर्टिव्ह आहेत. एक्झॅक्टली. किती आम्हाला पेशंटली ट्रीट करतायत. आम्ही इतकं हे करतोय, आम्ही जरा ह्याच्यामध्ये अडकलोय वाईट काळात. तर आपण आमच्या काहीच न चुकीमुळे आमची काही चुकी नाहीये, ती फक्त फ्लाईट वाल्यांची इंडिगो वाल्यांची चुकी आहे. आणि आत्ताच्या आत्ता आम्हाला ह्या बसमध्ये बसल्यावर आम्ही घरच्यांना कॉल केला तर त्यांच्याकडून आम्हाला समजलं तुम्ही घरी या आता, मग तुम्हाला बघतो. जायचंच नाही. आमची मास्तरीन जे आहेत, ज्या घरी आहेत आमच्या मास्तरीन काकी स्वाती घाडगे मास्तरीन आम्हाला सोडणार नाहीये. पण आमची काही चुकी नाही त्यामुळे आम्ही हे. आणि हिची मम्मी तर त्याच्या वरची. मी म्हटलं मी आहे ना काकी, मग काय होणार आता नाहीये, मग काय टेन्शन नाहीये. तर आमची आंटी म्हणते तू आहेस म्हणूनच टेन्शन नाही. आंटी हेच बघितलं ते पण जाऊ दे. या जेव्हा तू श्रुतीला बँगलोरला पाठवलंस इंटरस्टेट, नाही तेव्हा जाणू दिदी होती म्हणून पाठवले होते. नाही बाहेर आहे म्हणून तरी येतोय तर ऍटलीस्ट यायचा रस्ता तरी एकदा एअरपोर्ट मध्ये अडकला असतं तर मग घरच्यांनी काय केलं असतं, मग रडायला चालू केलं सेफ असतं. असते त्यांना वाटलं असं सेफ आहे आतमध्ये माणसं आहेत असं म्हणून. आत्ताच्या आत्ता आमच्या श्रुतीने माझ्या समोर एक अशी फरमाईश केली आहे की तिच्या या पामवर मी असं करावं. हे का त्याने फरमाईश केली मला माहित नाही. तिला ह्यातून काय मिळतंय ते मला माहित नाहीये. जानू तुझी कुठली फरमाईश तुझ्या गुडघ्यावर करू? माझं नाही ते बरी कसं वाटतं श्रुती? तर अपडेट ऑन आर ट्रॅव्हल. आत्ताचे वाजलेत 11 आणि जानूचा चेहरा बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही किती तास ट्रॅव्हल करतो. आता 36 तास होतील आम्ही ट्रॅव्हलिंग करून आता. आणि आम्ही आत्ता आहे पुण्यात, नवले ब्रिजला आम्ही हेड करतोय. तर काय बोलू सुचे ना, कारण आम्ही एवढे एक्झॉस्ट झालोय की आता रडायला पण येत नाही. एवढी वाईट अवस्था आहे. बापरे आला बघा कधी तुम्ही त्रास देतोय आम्हाला. थांबा आम्ही तुम्हाला सांगतो तिच्या. हाय देर. ह्यांचं हसून उद्या मग मी स्टार्ट करते. तर आज आहे द नेक्स्ट डे ऑफ अस रिचिंग सातारा. तुम्ही मागे बघितलं असेल की आमच्यासोबत काय काय झालेलं. आमची फ्लाईट कॅन्सल झाली आणि आम्हाला बसने यावं लागलं. कुठून? जैसलमेरवरून पुण्यापर्यंत सातारपर्यंत आम्हाला बसने यावं लागलं. तुम्ही सगळे आमचे स्ट्रगल बघितलेच असतील. आम्ही ऑन द वे एवढा स्ट्रगल दाखवलं नाही कारण आम्ही विचार केला की सगळं झाल्यावर मग सांगू काय काय झालं आमच्यासोबत. नाही होताना व्हिडिओ केला नाही आपण. हा येताना आला नाही एवढ्या घाणाची बत्तर अवस्थेत होतो आम्ही. तर आम्ही काय झालं जैसलमेरवरून आम्ही कारनी आलो. आमची जी ऑलरेडी आमची कार होती त्यांनी आम्ही कुठे आलो? जोधपूर. हां जोधपूरमध्ये आम्ही आलो आणि जोधपूरमधून आम्हाला म्हणजे त्यात पण खूप स्ट्रगल आहे. आम्ही आधी ट्रेन बुक करायचं ट्राय केलं. ट्रेन डायरेक्ट पुण्यापर्यंत होती, कमी टाईममध्ये होती. पण ट्रेन असं मी बुक केली, मी पेमेंट समरीमध्ये गेलेली पेजवर त्या गेली आणि तोपर्यंत कोणीतरी बुक केलं म्हणजे कारण सगळ्याच फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या त्यामुळे सगळे पटापट सगळे ऑप्शन बुक करत होते. मग आम्ही बुक करेपर्यंत ती गेली माझी 4ची सीट मी जी बुक केलेली ती. आणि मग त्यामुळे फायनल ऑप्शन मला असा दिसला की आणि मला हे पण कळालं की जे आपल्या वेबसाईट्स असतात ज्या थर्ड पार्टी वेबसाईट्स असतात GoIbibo वगैरे त्या सगळ्यांकडे इक्वल डिस्ट्रीब्युशन नसतं सीट्सचं. जर तुम्हाला GoIbiboवर सीट नाही भेटली म्हणून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ॲपवर भेटणार नाही असं नाही, कारण त्यांच्या आतल्यात डिस्ट्रीब्युशन असतं. तर मी रेड बसवर बघितलेलं तर रेड बसवर एक पण बस नाही आणि नंतर मी GoIbiboवर गेले तर GoIbiboवर मला बस भेटली ॲक्च्युली चांगलीवाली बस ज्यात सीट्स वगैरे होत्या. आणि मी म्हटलं की चलो यार मस्त आहे म्हटलं. मला तर गॅरंटी होती की ही पण लास्टपर्यंत होऊन बुक होणार.
आणि तिकीट होतं त्याचं 4,500 आणि आमचं फ्लाईटचं तिकीट होतं अराउंड 5,500-6,000 म्हणजे 1,500-1,000चा डिफरन्स, कारण त्यांनी सगळ्यांनी हाईक केलेली प्राईस त्या कॅन्सलेशनमुळे. आणि मग आम्ही पटकन बुक केली आणि झाली फायनली बुक. आणि मग सगळ्यांना थोडासा रिलीफ भेटला की चलो झाली आहे बस बुक. आणि बस कितीची होती का आपली? 6:30-7. हां 6:30-7ची होते ना. लकीली आम्हाला मागच्या क्लिपमुळे बघितलंच असेल की आम्हाला भेटली ती टाईमवर, एकदम टाईमच्या आधी बस भेटली. आणि मग आम्ही आलो आणि बस जर्नी पण खूप सुंदर बस होती. आणि बस जर्नीचं सांगायचं म्हटलं तर मला म्हणजे आमच्या लाईफ मधला आमचा सगळ्यात जास्त काय म्हणतात त्याला, जास्त Travelling टाइम वाला day, ट्रॅव्हलिंग. पण आम्हाला ऍक्च्युली असं वाटलं नाही, कारण आम्ही बसल्या बसल्या आधी फॅमिली मॅनची थर्ड पार्ट बघायला चालू केला, फॅमिली मॅन सिरीजचा. ओवीला बघायची खूप इच्छा होती, पण एवढे लोक मूर्ख होते ना, कारण काही काही जण ह्यांची सीट वरती होती राईट. मग काही काही लोक न सांगताच वरच्या सीटवर येऊन बसले बावळसारखे. मग आम्ही ह्यांना म्हटलं की तुम्ही जाऊन बसा, म्हणजे कोणी येणार नाही. म्हणून मी आणि जानूने पूर्ण सिरीज केली, म्हणून आम्ही झोपलो आणि हा सिरीज बघत बसलो. आणि कारण ह्यांना काही इंटरेस्ट नाही सिरीज मध्ये. ओवीला होता ऑब्व्हियसली, ओवीला होता. ह्या मुलीला काहीच इंटरेस्ट नव्हता, हिला फक्त फोन स्क्रोल करायचा असतो. अजिबात नाही, मला पण बघायची होती. आम्हाला सगळा आवाज येत होता वरतीपर्यंत तुमच्या सिरीजचा. तर आम्ही बघितलं सिरीज वगैरे. आता लोक बोलणार आहेत, बघ तू किती माझा अत्याचार तुम्ही करताय. मला बोलून सुद्धा देत नाहीये. प्रत्येक गोष्टीत मला कटआउट केलेलं आहे. बरं, मग मी काय सांगत होते पुढे, हिला इग्नोर करा. मी हे सांगत होती की काय बरं हां तर सिरीज वगैरे बघितली आणि आम्हाला खूप झोपलो. आणि असं एवढं काहीच म्हणजे एवढा सोडा काहीच त्रास झाला नाही ॲक्च्युली. पूर्ण ट्रॅव्हलमध्ये एकदम कम्फर्टेबली आलो आम्ही लकीली. एवढा मोठा प्रवास. मग आम्ही कितीला बरं 9:30च्या आसपास आम्ही पुण्यात होतो. पुण्याच्या नवले ब्रिजला होतो. 9-9:30 म्हणजे आम्ही निघालो बघ एखादा. आम्ही निघालो फ्रायडेला असला ना, फ्रायडेला आम्ही 6:30ला निघालो. 6:30-7च्या आसपास निघालो. आणि नेक्स्ट डे रात्री म्हणजे कधी काल रात्री कॅल्क्युलेशन हा बरोबर आहे. काल रात्री 2 का 3 वाजता आम्ही पोहोचलो घरी. 2 का 3 रात्रीच्या. नाही, हो. मग किती वाजता? एवढा लेट झालेला. हो, किती लेट झालेला या भैयाची आमच्या नाटकी बघून. नाही एवढा वेळ होता ऍक्च्युली. 1-1:30च्या आसपास नाही, पोहोचलो 2 आम्ही. वाजले होते. 2 म्हणजे बेसिकली आम्हाला किती वेळ लागला तुम्ही बघू शकता. तर 24 + 6 तास म्हणजे 30 तासच्या आसपास असे लागले पोहोचायला. म्हणजे 30 तास बसचा प्रवास आम्ही केलेला होता. आणि आमचे भाऊराया, तुम्हाला आम्ही काय सांगू की हे सातारची मुलं काय असतात हे तुम्हाला कळेल ह्या गोष्टीवरून. आम्ही त्या ड्रायव्हरला आम्ही बेसिकली फक्त पुण्यापर्यंतचीच तिकीट बुक केलेली, कारण आम्हाला वाटलं की सातारची नाही भेटणार तिकीट वगैरे, म्हणून आम्ही पुण्यापर्यंतचीच केलेली. आणि त्या ड्रायव्हरला आम्ही सकाळी सांगितलं की बाबा आम्हाला सातारपर्यंत न्या. तो म्हटला हां गाडी पुढे जाणार आहे बँगलोरला, त्यामुळे सातारपर्यंत तुम्हाला आरामात नेऊ शकतो वगैरे. आम्ही तर सांगितल्यावर जेव्हा पुणे आलं, पुणे लिटरली असं जवळ आहे, अर्धा तासाच्या अंतरावर. मला म्हणतो की तुमचं स्टॉप आलाय, तुम्ही आता उतरा. मी म्हणलं आम्ही का उतरू, आम्ही तुम्हाला सांगितलं ना की आम्हाला सातारपर्यंत जायचं. म्हणजे नाही पूर्ण कोणीतरी ऑनलाईन बस बुक केली वगैरे. आणि तो पोरगा पण असं याडच होता थोडासा, एकदम असा इमॅच्युअर होता. की कोणीतरी सीट बुक केली, आता सीट नाही आहे, त्यांची सीट लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच उतरावं लागणार. मग आम्ही भांडलो की असं कसं करू शकता तुम्ही, असं कसं करू शकता, तुम्हाला यावंच लागणार वगैरे असं तसं. मग आम्ही खूप थोडंसं त्याच्याशी आर्ग्युमेंट केली. आणि त्या मूर्ख माणसाने आधी रिव्ह्यू घेऊन घेतला आमच्याकडून. रिव्ह्यू म्हणजे 5 स्टार रिव्ह्यू घेतला अकाउंटवर. त्याला नंतर म्हटली तुम्हाला माहिती आहे ना मी हा एडिट पण करू शकते. मग त्याची थोडीशी घाबरली. तो म्हटला मी थांबा बघतो वगैरे. मग गेला पुढे, म्हटला की तुम्हाला ना नेतो आम्ही सातारपर्यंत, तुम्हाला आता केबिनमध्ये बसावं लागणार. म्हटलं कुठलं केबिन? तर म्हणतो ड्रायव्हरच्या साईडवाला केबिन. म्हटलं ठीक आहे, किती रुपये? म्हटलं 2,000. म्हटलं तुझ्या पप्पाने दिलेले का 2,000? म्हणजे 2,000 मी 4 वेळा पुणे टू सातारा प्रवास करेल आणि 2,000 तुला देऊ का म्हटलं? ते पण केबिनमध्ये बसून कोण देणार आहे 2,000 रुपये? म्हणून आम्ही जरा असंच भांडलो त्याच्याशी. मग त्याच्यानंतर थोडंसं भांडल्यावर मग जेव्हा आम्ही ऍक्च्युली पुणे क्रॉस झालं, श्रुती आणि ओवी गेल्या पुढे बसायला. मग त्याला कळलं की काही शक्य नाही केबिनमध्ये वगैरे बसणं, म्हणून मागच बसावं लागणार. आणि लकीली आम्हाला परत सीट भेटली मागे. 4 लोकांचीच होती ना, 4 लोकांची सीट भेटली. आणि आम्ही आरामात 4 लोक असं, ते पण दिसेल तुम्हाला क्लिपमध्ये कसं आलोय आम्ही. मग ते बसलं. आणि आम्ही फक्त शंतनूला सांगितलं की हा इन्सिडेंट झालाय आणि ह्या मुलांना काही कामं नाहीत की फक्त आपली दादागिरी दाखवण्यासाठी म्हणून ह्यांनी असं घोळका तयार केलेला आमच्या एका स्टॉपवर, जिथे स्टॉप आम्ही करणार होतो तिथे घोळका तयार केला मुलांचा की
की बाबा मारायला ड्रायव्हरला ड्रायव्हरला तर काही माहितच नाही की ह्यांचा असा सीन झालेला. आणि त्या दुसऱ्या पोराबरोबर आम्ही फक्त विचारलं की काम आहे का 2000 द्यायचे वगैरे असं नॉर्मल आर्ग्युमेंट झालेली. तर ह्यांनी म्हणजे काय ह्यांनी केलं, मला एक पॉइंटच पाहिजे त्यांना करायला, मला एक पॉइंटच पाहिजे असलं म्हणून. आम्हाला माहित पण नाही की ह्याने अशी पोरं गोळा केली आहेत. आणि पोरं गोळा करून असं एक 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 गाडीतून बाहेर येतात. मी म्हटलं यांचं काय चाललंय, दीदी कुठे ड्रायव्हर कुठे, दीदी ड्रायव्हर कुठे. म्हटलं तुमचं काय बावड झालंय का तुम्ही सगळे, असं म्हटलं मी त्यांना. आणि मला खरंच वाटे ना की खरंच असे आलेत. आणि मग लिटरली चढला हा भैया आणि तो एक त्याचा मित्र बसमध्ये चढला आणि त्या बिचारा ड्रायव्हरला मारलं त्यांनी. म्हणजे अशी एक कोण करतंय यार, मी ड्रायव्हरची काय चुकी. तर ड्रायव्हर बिचारा त्याला माहित पण नव्हतं की असं काही झालं किंवा काहीही त्याला माहितच नव्हतं. आम्ही किती सॉरी बोललो त्यांना. मी तर सॉरी बोलले बाबा जाताना की दादा सॉरी सॉरी असं तसं. आणि तो जो नालक होता ज्याच्याशी आमची भांडणं झाली तो गेला मागं बॅग काढायला आमची आणि तो वाचला. मारायचं तर त्याला तरी मारायचं, पण मारण्यासारखं ऍक्च्युली काही नव्हतं. वी डोंट सपोर्ट व्हायलन्स, पण मारण्यासाठी काही नव्हतंच असं. ही मुलं आहेत ना म्हणजे ह्यांना फक्त असं दादागिरी दाखवायची. आणि ह्यांची कमी एवढी हिंमत, कारण हे सातारमध्ये आहेत. असं जर कुठे दुसरीकडे झालं असतं बँगलोरमध्ये तर पळत सुटले असते, पळत सुटले असते लोक. तर तुम्ही हा पण विचार करत असाल की इथं जानू का नाहीये. ती सकाळी सकाळीच आज गेलेली आहे कारण तिचं ऑफिस परत सगळं हे होतं म्हणून तिला सुट्ट्या कमी आहेत त्याच्यामुळे ती गेलेली आहे. आणि असं झालेला आमचा एंडिंग ऑफ दिस ट्रिप. आम्हाला नव्हतं वाटलं एवढं ॲडव्हेंचर. पण हेच गोष्ट आता इंडिगोची ही जी गोष्ट झाली आहे ना ही फॉर द फर्स्ट टाइम झाली खूप वर्ष, म्हणजे कुठल्याही फ्लाईटची खूप वर्षातून पहिल्यांदा ही गोष्ट झालेली. आणि आमच्या ट्रिपला आम्ही एक्सपिरियन्स केली हे लक्षात राहणार आहे की नाही. ही ट्रिप मी कधीच नाही विसरणार. हो कधीच नाही विसरणार. त्यामुळे तुम्हाला पुढचा व्लॉग कुठला हवा आहे ते सांगा. आणि पुढे कुठली सिटी तुम्हाला आम्ही एक्सप्लोअर करू असं वाटतंय ते पण सांगा. पैसा संपला. नाही तरी पण तुम्ही सजेशन्स देऊ शकता. आम्ही जाऊ शकतो. आम्ही जरी गोव्याला गेलो तरी हिला नाही नेणार आहे आम्ही आमचं जाणार आहे. मी जानू अथर्व शंतनू आम्ही असे जाणार गोव्याला. पण तरी पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते प्लीज कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब बटन दाबा. आणि एक अजून मी सांगू इच्छिते की आम्ही जे बोलतो मराठीमध्ये ते जर कळत नसेल किंवा जे जर फास्ट बोललो तर तिथे एक CCचा ऑप्शन असतो इथे वरती. मी बरोबर करते का, इथे असेल तर इथे असेल कुठेतरी CCचा ऑप्शन असतो. ते CCवर क्लिक करा म्हणजे आम्ही जे बोलतो ते खाली कॅप्शनमध्ये दिसेल तुम्हाला. सो फॉर नाव आता आम्ही डायरेक्ट नेक्स्ट इयरमध्ये एक व्लॉग टाकू जो की असेल जानेवारीमध्ये, जो की असेल माझ्या संक्रांतीचा. मे बी ऑर मे नॉट बी, बट तेव्हाचं तेव्हा बघू. पण आतासाठी बाय. का थंबनेलसाठी व्हिडिओ घ्यायचा, फोटो घ्यायचा आहे तर यांचं काय चाललंय बघा दोघींचं. आता आमचं काही नाही चाललं. आम्ही शॉक वाला इमेजेस करतो. तर हिला नुसतं त्यात पण एस्थेटिक राहायचं अशी करते. हे बघा हे आमचे बापू असे स्वतःच्याच त्यांचा एक युनिव्हर्स आहे, स्वतःच्याच ब्लॉग्सचा युनिव्हर्स आहे जो की स्नॅपचॅटवर असतो. ते असे स्नॅप टाकत असतात. कॅन यू इमॅजिन. हां तर एस्थेटिक असं मी अशी करते. मी अशी करते कशी डोकं दुखतंय का तुझं. हे बघा ह्यांचं हसलं बघा. थांब आता गाडी एकदा स्टार्ट झाली ना की थांबली ही गोष्टच नाही. हे बघा 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 दीदी प्रत्येकाच्या हसण्याचा आवाज वेगळा असतो यार.